बाजारातल्या कुठल्याही महागड्या मेहंदी, डाय किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पुन्हा तुमचे केस पांढरे येणारच नाहीत आणि त्यासोबत तुमचे केस लांबसडक, घनदाट, स्मूथ आणि सिल्की दिसायला लागतील. भरपूर असे फायदे या उपायाचे आहेत. 100% नैसर्गिक उपाय आहे. आपल्या घरातल्याच 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत. स्पेशली आज आपण इथं मेथीदाणे आणि कांदा वापरणार आहोत आणि याच्यामध्येच घरातल्या 2 ते 3 वस्तू आपल्याला टाकून हा उपाय करायचा आहे. खूपच अमेझिंग आणि चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आपल्या किचनमधल्याच 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इथं मी घेतलेले आहेत म्हणजे मेथीदाणे. आता मेथीदाणे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे की मेथीदाण्यांमध्ये कितीतरी पोषक तत्व आहेत जे आपल्या केसांच्या वाढीसाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरतात. खरं तर घरगुती उपायासोबतच ना, आहारामध्ये सुद्धा तुम्ही मेथीदाण्यांचा वापर केलात ना तर तुम्हाला केसांची कुठलीच समस्या अजिबात सतावणार नाही. इतके फायदेशीर आणि इतके स्वस्तामध्ये मेथीदाणे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात. फक्त ना घरगुती उपाय करताना आपण थोडी टाळाटाळ करतो आणि त्यामुळेच ना आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाही आणि योग्य पद्धतीने आपण ते करत सुद्धा नाही. तर असो, आता इथं ना आपल्याला मेथीदाणे जे आहेत ते साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतके मेथीदाणे या घरगुती उपायासाठी लागणार आहेत. शक्यतो ना आजकाल फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर अगदी लहान मुलामुलींना सुद्धा केस गळणे, अकाली केस पांढरे होणे अशा समस्या निर्माण होत आहेत आणि यासाठी आपला हा साधा सोपा उपाय आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही फायदेशीर आहे. कुणीही याचा वापर करू शकतो. तर चला, आता हे जे मेथीदाणे आहेत साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतके मेथीदाणे आपल्याला लागणार आहेत. ते मी अगोदर बाजूला काढून घेते. आता मेथीदाणे आपण आज वेगळ्या पद्धतीने या उपायासाठी वापरणार आहोत. तर हे जे मेथीदाणे आहेत हे आपल्याला असेच डायरेक्टली न वापरता याच्यामध्ये एक स्टेप आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे आपल्या किचनमधलाच खलबत्ता. आता खलबत्त्यामध्ये शक्यतो हे आपल्याला करायचं आहे कारण खलबत्त्यामध्ये हे जे मेथीदाणे आहेत आपल्याला थोडेसे ओबडधोबड असे कुटून घ्यायचे आहेत. आता शक्यतो दरवेळी आपण अख्खे मेथीदाणे वापरतो, पण यावेळी आपण अख्खे मेथीदाणे न वापरता अशा पद्धतीने थोडेसे कुटून घेणार आहे जेणेकरून आपल्याला त्याची थोडीशी पावडर सुद्धा मिळणार आहे, ज्याच्यामुळे आपला हा घरगुती उपाय 100% परिणामकारक होणार आहे. हे स्वतः मी माझ्या केसांवरती अप्लाय केलेलं आहे आणि भरपूर चांगले रिझल्ट्स मिळालेत म्हणून मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर चला, दुसरी वस्तू आपल्याला इथं लागणार आहे ती म्हणजे कढीपत्ता. आता कढीपत्ता सुद्धा दररोज आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो. आपण जेवणामध्ये त्याचा वापर करतो. सोबतच अशा पद्धतीनं एक्सटर्नली तुम्ही केसांवरती त्याचा वापर केला तर तुमचे केस नैसर्गिकपणे काळेभोर राहण्यासाठी त्याचा भरपूर चांगला फायदा होतो. केसांमध्ये एक स्मूथ, सिल्की, शायनी इफेक्ट सुद्धा या कढीपत्त्याच्या वापरामुळे येतो. तुम्हाला पाहिजे तितक्या क्वांटिटीमध्ये कढीपत्ता तुम्ही इथे ॲड करू शकता. आता मी इथं थोडंसंच तेल बनवणार आहे त्यामुळे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. आता त्यानंतर मी घेणार आहे कांदा. आता शक्यतो कांदा ना तुम्हाला जितका लाल कलरचा मिळेल तितका कांदा तुम्ही इथं वापरायचा आहे. आता इथं तुम्ही मीडियम साईजचा किंवा छोटे कांदे अशा पद्धतीनं वापरू शकता. पण लाल कांदा जो आहे त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असतं आणि हेच सल्फर आपल्या केसांची गळती कमी करून आपले हेअर फॉलिकल्स मजबूत करून केस वाढवण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतं. सोबतच आपल्या टाळू जर स्वच्छ असेल, व्यवस्थित क्लीन असेल, कुठलंही इन्फेक्शन असेल तर अजिबात आपल्याला केसांची कुठलीही समस्या होत नाही. आणि त्यानंतर इथं मी वापरणार आहे खोबरेल तेल. आता खोबरेल तेलामध्येच आपल्याला या सगळ्या वस्तू टाकून एक पॉवरफुल असं तेल बनवायचं आहे जे तुमच्या केसांची कुठलीही समस्या अगदी मुळापासून संपवेल. आणि त्यामध्येच आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे भृंगराज. आता काळ्याभोर केसांसाठी भृंगराज भरपूर फायदेशीर आहे. अगदी पूर्वीच्या स्त्रियासुद्धा घरगुती पद्धतीने तेल बनवताना त्याच्यामध्ये भृंगराज वापरत होत्या. तर हेच भृंगराज कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळेल. तर हे भृंगराजसुद्धा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. आता त्यानंतर मी इथं घेतलेला आहे लोखंडी तवा. लक्षात ठेवा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलंही लोखंडीच भांडं वापरायचं आहे कारण त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं जे आपल्या केस वाढीसाठी भरपूर चांगल्या प्रमाणात फायदेशीर ठरतं. आता तुमच्याकडे लोखंडी तवा असेल, कढई असेल, कुठलंही भांडं तुम्ही वापरू शकता. आता गॅस मी सुरू केलेला आहे आणि तवा ना हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी इथं ॲड करणार आहे खोबरेल तेल. आता तुम्ही इथं खोबरेल तेल सोबतच तुम्हाला बदाम तेल हवं असेल तर ते सुद्धा थोडंसं याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा खोबरेल तेल फक्त टाकलं तरी सुद्धा चालेल.
तेलसुद्धा हलकंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असणाऱ्या, केसांना आवश्यक असणारं पोषण देणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला तेलामध्ये ॲड करून एक जादुई असं तेल बनवायचं आहे, ज्याच्या नियमित वापरामुळे तुमचे केस अजिबात पांढरे होणार नाही, सोबतच केस गळती कमी होऊन केसांची दुपटीने वाढ व्हायला लागेल। आता तेल हलकंसं कोमट झाल्यानंतर ना कांद्यामध्ये थोडंसं मॉइश्चर जास्त आहे, त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीच्या एक एक वस्तूसुद्धा या तेलामध्ये सोडायच्या आहेत। खरं तर कधी कधी आपली केस भरपूर वाढतात, पण केसांमध्ये भरपूर स्प्लिट एंड होतात, दुतोंडी केस होतात, भरपूर केसांना फाटे फुटल्यामुळे ते एकदम निस्तेज, रुक्ष आणि कडकडीत दिसायला लागतात, अजिबात केसांमध्ये शाईनसुद्धा येत नाही। तर अशा वेळी हे घरगुती तेल तुम्ही एकदा केसांना नक्की लावून बघा, कारण या तेलामुळे आपल्या केसांना एक नैसर्गिकपणे मॉइश्चर मिळतं आणि त्यामुळे केस आपले मऊसूत, चमकदार दिसायला मदत होतात। आता इथं ना एक एक सगळ्या गोष्टी मी तेलामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित आपल्याला अशी सगळी प्रोसिजर आहे ती बारीक गॅसवरच करून घ्यायचे आहेत। आता या गोष्टी थोड्याशा तेलामध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर ना इथे भृंगराज जो आहे तो मी तेलामध्ये टाकून घेणार आहे। भृंगराज असाच अख्खा न टाकता मी इथं व्यवस्थित तो चुरून टाकलेला आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टींची पोषक तत्व आपल्या तेलामध्ये व्यवस्थितपणे उतरतील। आता सगळी प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे आणि सगळ्या गोष्टी काळ्या होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या काळ्या झालेल्या आहेत, अगदी सुद्धा भरपूर काळं करू नका, कारण त्यानंतर ना तेलाला थोडासा करपट असा वास येतो। तर असो, आता इथे ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्या गोष्टी थोड्याशा एका साईडला मी घेतलेल्या आहेत, जेणेकरून तेल आपलं तव्यामध्ये छान झिरपून येईल। आता हेच तेल आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथं मी एका वाटीमध्ये काढून घेते, पण इथं शक्यतो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर हे तेल जास्तीत जास्त वेळ तुम्ही लोखंडी भांड्यामध्येच ठेवा, जेणेकरून त्याचा अजून जास्त डार्क रंग होणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मी नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर लगेच तेल जे आहे ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हेच तेल आपल्या केसांच्या मुळांना आवश्यक असलेली सगळी पोषक तत्व देणार आहेत, त्याच्यामुळेच आपल्या केसांचे हेअर फॉलिकल्स जे आहेत ते मजबूत होऊन केस गळती कमी होणार आहे, केस तुमचे लांब होतीलच, सोबतच पांढऱ्या केसांची सुद्धा समस्या यापुढे तुम्हाला जास्त येणारच नाही। आता त्यानंतर हे स्टोअर करून ठेवण्यासाठी शक्यतो इथं काचेची बॉटल किंवा बरणी तुम्हाला वापरायची आहे अशा पद्धतीनं, जेणेकरून ते भरपूर दिवस चांगलं राहतं, अजिबात ते खराबसुद्धा होत नाही। आता हेच तेल तुम्हाला अगदी लहान तुमच्या घरात मुलं मुली असतील ते किंवा मोठी व्यक्ती कुणीही वापरू शकतं। आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्हाला या तेलाने केसांची छान अशी मसाज करायची आहे, ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्येपासून तुम्हाला नक्कीच आराम मिळणार आहे। तर चला, आता हे तेल केसांना लावताना ना असंच तेल केसांवरती न लावता केस डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला गरम कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच ते केसांमध्ये लावायचं आहे, ज्याच्यामुळे तेल थोडंसं हलकं होतं आणि आपल्या टाळूमध्ये आतल्या स्किनमध्ये अगदी खालच्या लेअरपर्यंत ते सहज पोचतं। केसांच्या मुळांना आवश्यक असणारी पोषक तत्व याच्यामुळे अगदी सहज आपल्या केसांमध्ये उतरतात आणि त्यामुळे केसांची कुठलीही समस्या होत नाही। तर तुम्ही बघू शकता हे तेल जे आहे ते तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। अशा पद्धतीनं तुम्ही ते कोमट करून तुमच्या केसांवरती नक्की अप्लाय करा, आठवड्यातून 2 ते 3 वेळा। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर, सी यू सून।